मी श्री हरिभक्त परायण वैजनाथ महाराज चव्हाण, राहणार आसरलो, तालुका धारूर, जिल्हा बीड. मी लॉकडाऊनच्या अगोदरपासून इथं वाऱ्या करतो आहे. वाऱ्या करण्याचं कारण माझ्या छातीमध्ये खूप चमकत होतं आणि असं म्हणजे वाटायचं की काळीच तरी बाजूला काढून टाकावं, इतकं म्हणजे व्हायचं. पण मी 13 वर्षापासून मी कीर्तनाची सेवा करत असल्यामुळं माझा परमेश्वरावर खूप विश्वास होता. आणि माझ्या थोरल्या मुलीचं मी लग्न केल्यानंतर मला जावयाकडून इकडे येण्याची संधी भेटली. आणि मग इकडं त्यांना जावयानं सांगितलं की म्हणजे तुम्ही मलकापूरला जा, म्हणजे तुम्ही तुमचं जे काही संकट आहे त्याचं निवारण सुभाष बाप्पाच्या आणि एकनाथ महाराजच्या आशीर्वादाने होऊन जाईल. आणि मग मी आलो इथं. आणि आल्यानंतर मला पहिल्याच वारीमध्ये माझ्या छातीचा त्रास, मणक्याचा त्रास खूप होत होता, कंबर पाठ दुखत होती, खूप त्रास होत होता. तो त्रास माझा आता कायम बंद झाला, एकदम क्लिअर. माझ्या मुलाला, बारक्या मुलाला, धाकटा 2 नंबरचा मुलगा आहे, त्याला ब्लड कमी होतं त्याच्या शरीरामध्ये. मग मी पहिल्या सूर्याला इथं घेऊन आलो मुलाला आणि महाराजांचा आशीर्वाद घेतला. महाराजांनी सांगितलं म्हणजे काही म्हणजे मुलाला काही होणार नाही म्हणले, बाळाला, आणि होऊन जाईल म्हणले व्यवस्थित. मग मी महाराजांचा आशीर्वाद घेऊन मग मुलांना पारायण वगैरे सुरू केले, मुलांना वाऱ्या केल्या. आणि मग खूपच ब्लड कमी होतं, म्हणजे ब्लड कमी होतं म्हणजे जवळपास 13, 14, 15 अशी लेवल पाहिजे ब्लडची शरीरामध्ये, पण तेवढी नव्हती. तर ब्लड होतं एक 10च्या आत. तो ब्लड भरल्याशिवाय पर्याय नव्हता. पण महाराजच्या आशीर्वादानं आता त्याचं ब्लड पण भरपूर वाढले शरीरामध्ये. आता जवळजवळ 13, 14 त्याचं काय म्हणतात त्याला, हिमोग्लोबिन, ते आता सध्या HP वाढलेलं आहे शरीरामध्ये. महाराज टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया.